तुम्ही मदत देण्याचं सांगताय. नाही, मराठवाडा जे जिथे जिथे पाऊस पडला आणि ते पण त्या दिवसापर्यंतचा आकडा होता. आता जसं मी बोललो आमचे पंचनामे सुरू आहेत, तो आकडा कदाचित वाढत जाईल. म्हणून कुठलाही मच्छीमार बांधव आमचा वंचित राहता कामा नये, त्याला भरघोस अशी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आलेलो आहे. काल पावसात उद्धव ठाकरे भिजले, शिवसेनेचा मेळावा. तुम्हाला काय दिसलं? मग त्याच्यात काय? आता तो बाथरूमचा शॉवर होता का पाऊस होता ते तुम्ही त्यांना विचारा. पण ते एवढ्या चांगल्या कामासाठी मी आलेलो आहे. उद्धव ठाकरे पावसात भिजले हे दृश्य नजरेसमोर येऊन माझा दिवस कशाला खराब करत आहे? एक तर घातलं पण वाईट आणि वाईटच होतं. तुमचा एक फोटो व्हायरल होतोय प्रचंड, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि माझाच आहे ना हा तुमचाच फोटो माझ्यापर्यंत येणारच ना. असा आहे की तो संघाच्या ड्रेस मधला फोटो. हो, गणवेशामध्ये आहे. हा, गणवेशामध्ये. त्यावरती काय प्रतिक्रिया? कारण तुम्ही सातत्यानं संघाच्या विरोधात यापूर्वी. नाही, पण मी त्याबद्दल वारंवार बोललेलो आहे. आता गणवेश घालून संघाच्या विचारांवर चालणाऱ्यापैकी मी एक स्वतःला स्वयं समजतो आणि त्यानुसार संघाच्या संचलनाचे कार्यक्रम किंबहुना 100 वर्षाचे जे कार्यक्रम आयोजित आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी राहण्यासाठी तिथे गेलेलो होतो. राजन तेली आता राजन तेली मदत देण्याची सगळ्यांना भूमिका घेत आहे. शेतकरी असो सगळ्यांना सरकार, पण काल मनोज जरगे नारायण राणे यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या संपत्तीतून मोठ्या प्रमाणात. हरकत नाही. सन्मान्य राणे साहेबांनी नेहमीच सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या कुठलाही असा कोपरा नाही जिथे राणे साहेबांनी स्वतःच्या खिशात हात टाकून मदत केलेली नाही, असं एकही कोपरा नाही. प्रत्येक तालुक्याने जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा राणे साहेबांनी कधी शासकीय पैशांसाठी कधी थांबलेलं नाही. म्हणून जेव्हा कुठेही मदत देण्याची भूमिका असेल आम्ही कोणाला न विचारता मदत करणाऱ्यापैकी आमचं कुटुंब आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला कोणाची आव्हानाची परत तुम्हाला सांगतो, आम्ही नेहमी आम्हाला कोणाला सांगण्याची कधी गरज वाटलेली नाहीये. कोणी पीडित असो, वंचित असो, गरजू असो, तेव्हा तेव्हा त्याला मदत करण्याची भूमिका राणे कुटुंबाने सन्मान्य राणे साहेबांनी घेतलेली आहे. आम्ही नेहमी मदत करत आहोत. काल राजन तेली शिंदे सेनेकडे गेलेली आहे. चांगली गोष्ट. आमची महायुती भक्कम होते त्यासाठी नाही. शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर स्वागतच आहे. पटेल का वैचारिक महायुतीमध्ये प्रत्येकाबरोबर पटण्यासारखं आहे. आम्ही शेवटी ताकदीने आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अजून महायुतीची ताकद वाढावी. अजून जो पण पक्षामध्ये येऊन ताकद वाढवत असेल महायुतीचं त्याला स्वागत आहे. आता माणसाची अवस्था आणि शारीरिक परिस्थिती बघून काय फुंकण्याची परिस्थिती आहे का? तो माणूस फुंकल्यानंतर कुठून तरी उडेल अशी परिस्थिती आहे. म्हणून रणशिंग फुंकणं हे सगळे मोठे मोठे वाक्य ठाकरेबद्दल परिस्थिती आलेली आहे. अतिवृष्टीवर रांगे म्हणाले की सध्याची संपत्ती झाली सगळ्या संपत्ती द्या, तुमचं नाव घेतलं. तुम्ही आता राणे साहेबांच्या नावाने हाच प्रश्न विचारला मला. हा, तर माझं आता तेच प्रश्न परत विचारताय. नाही, पण सगळ्यांना म्हणतायत की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे आणि परत तुम्हाला सांगतो, संकटाच्या काळात प्रत्येकाने मदतीची मग सरकारी पातळीवर असो, वैयक्तिक पातळीवर असो, सगळ्यांनी आज आमचा मराठवाडा, आज आमचा पश्चिम महाराष्ट्र संकटात आहे. प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आवाहन केलं त्याच्यामध्ये वाईट वाटायला मला. तुमची भूमिका काय? तुमची व्यक्तिगत तुम्ही मदत करणार आहात? तुम्ही अगर राणे कुटुंबाला ओळखत असाल ना तर मास्क लावून न लावून आम्हाला प्रश्न असं विचारला. तुम्ही राणे त्याचा विषय नाही. माझा फक्त एवढा आहे की त्यांनी केलेलं आवाहन त्याला तुम्ही प्रतिसाद कसे देता? आम्हाला प्रतिसाद देणारच. आम्ही आवाहन न करता पण प्रतिसाद देणाऱ्यापैकी लोक आहोत. कधी आमचा इतिहास विचारा,
कधी आम्ही किती लोकांना माहित नाही म्हणून जरा ज्ञानामध्ये भर टाका. आजूबाजूला खूप आम्ही मराठवाड्यातले तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे म्हणून म्हणलो. आमचा इतिहास मराठवाड्याला चांगला माहिती आहे, चिंता करू नका. राणेसाहेब आज मत्स्य व्यावसायिकांची तुम्ही बैठक घेताय. भाजपनं आधी त्यांच्या झेंड्यातला हिरवा कलर काढावा आणि मग हिंदुत्वावर स्वतःच्या राष्ट्रीय धर्मांतर झालेला आहे. जो स्वतः उद्धव खान झालेला आहे त्याने आम्हाला हिंदुत्वाचे सगळे घोषणा विषय सांगू नये. सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंचं मुळीच वाटू नये. त्याचं सकाळी दिवस आणि रात्र मुल्ला मौलवींच्या शिवाय होत नाही. याने आम्हाला हिरवा रंग आणि सगळं सांगू नका. तो आता हिरवा साप आणि त्याच्यामध्ये जास्त फरक राहिलेला नाहीये. यांनी उद्या दाढी वाढवली आणि मिशी काढली सेमच वाटणार. पहिल्यांदा की रामदास कदमांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी 2 दिवस का ठेवली होती. हो पण खरंच आहे उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचा बाळ अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात. हो उत्तर मागा ना. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अमित शहांच्या हातामध्ये एकनाथ शिंदेनी पुरार दिली. काय मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न अमित शहा. मुंबई महापालिका जाहीर झाली आहे तरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढतात. पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा. मोर्चा काढायची एवढी खाज आहे ना. पहिला मातोश्रीवर काढायला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठच्या अंड्यावर मध्ये काय दिलंय. पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्यव्यवसायिकांचं नुकसान झालंय, त्या संदर्भात कोणीतरी मंत्री येऊन पाहणी करतात. त्यामुळे इथले जे मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांना मोठी अपेक्षा. आज घोषणा करणार काय नेमकं काय. पहिलं आम्हाला मदत निश्चित पद्धतीने करायची आणि आम्ही कोणाला काय मदत करायची ह्याचा अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून तुम्ही जेवढं सकारात्मक पद्धतीने पाहता हे आमच्यासाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातला माझ्या सगळ्यात मच्छीमार बांधवांना विश्वास आहे. झालेल्या प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू. हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देतो. कोणालाही आम्ही खाली ठेवणार नाही. आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहून आपल्या मत्स्य तळ्यांमध्ये भरभरून उत्पादन करावं, योग्य उत्पादन करावं, ज्याच्याकडून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमता यावी. ह्या दृष्टिकोनातून माझा हा दौरा आहे. सर, सॅनिटरी पॅडवरती आदित्य ठाकरेंचे फोटो छापले होते असा आरोप एका महिला नेत्याने. मला माहिती नाही असं झालं ना. मला दौरा मग आम्ही असं म्हणायचंय का बाळासाहेबांच्या वटवृक्षावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची गांजा उगवला असं काय म्हणायचं का. म्हणायचं असेल तर सांगा. काँग्रेसची गांजा ओढायला उद्धव ठाकरे जास्त आवडतो. मग बाळासाहेबांसारख्या मोठ्या वटवृक्षावर काँग्रेसची गांजा का उगवलास तू हे सांग पहिलं. याची कॉपीराईट माझी आहे फक्त वाक्य. आय लव्ह मोहम्मदला उत्तर आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव हा सगळं एकदम घमासान महाराष्ट्र. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. ही भूमीच महादेवाची आहे. हे काय पाकिस्तान इस्लामाबाद काय करायची आहे काय. तिथे बाकीचे आय लव्ह चालणार. इथे प्रत्येकाने ते बाकीचे आय लव्ह गुंडाळून पाकिस्तानवर निघून जावं ना. आय लव्ह महादेवाचीच भूमी आहे आणि इथे महादेवाचेच बॅनर लागणार. बाकी कोणाचे गुंडाळाचे कसे आमच्या सरकारला चांगलं माहिती आहे. म्हणून उगाचचा वगैरे कोणी लोकांनी उगाच अवेळी आपल्या गॅस सिलेंडर वरती आणू नये. शहरात मोहीम सुरू झालेली आहे. तुमच्या मागे असले प्रमोद राठोड ते पण शहरात सगळीकडे आय लव्ह महादेवचे होर्डिंग लावतात. प्रत्येक गली प्रत्येकाच्या घरामध्ये आय लव्ह महादेव लागलाच पाहिजे. कारण हे महादेवाचीच भूमिका आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणून इथे हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. हे बाकीच्या आय लव्ह मोहम्मदवाल्यांना पाठवून द्या पाकिस्तान, इलाहाबाद, कराची, विराचीला. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण संभाजीनगरमध्ये बऱ्याचदा अहो हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेव लावत असेल तर त्याच्यामध्ये धार्मिक तेढ कसा झाला. धार्मिक तेढ कसा झाला तुम्ही सांगा ना. काल त्या कुठेतरी अब्बू आजमींनी सांगितलं भिवंडीमध्ये हम मराठी क्यों बोलेंगे.
का नाही त्याला कानफोड लागते? पण महाराष्ट्रात नाही. मग हे लोक जे धार्मिक तेढ वाढवत आहेत ते, आम्ही ज्या भूमीवर राहतोय ती महादेवाची भूमी आहे. ज्या भूमीमध्ये वर उभे आहोत ते हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. बाकी सगळ्यांनी स्टिकर खिशात टाकेवायचं आणि निघून जावं करायला. मोहम्मद झालं म्हणून त्याला उत्तर राहिलो त्याच्यामुळे सामाजिक तेढ होते. हा खरं काही लोकांना आठवण करून द्यायला लागतं की हे त्यांचा आपला पाकिस्तान नाहीये, हा आमचा हिंदुस्तान आहे, हिंदुस्तान. पण इथे ते बाकीची नाटकं नको. त्यामुळे दंगली होत आहेत. अहिल्यानगरला दंगल झाली. माझं म्हणणे सरळ स्पष्ट आहे. आय लव्ह महादेव सोडून महादेवाच्या भूमीवर आणि हिंदू राष्ट्रामध्ये दुसरे स्टिकर लागण्याचं काय कारण? आम्ही कुठल्या इस्लामिक देशात आहोत का जिथे आम्ही हे बाकीची नाटकं सहन करावी? जो हिंदू राष्ट्र आहे जिथे 90% हिंदू राहतात, जी महादेवाची भूमी आहे, तिथे महादेवाचे स्टिकर लागले पाहिजे, महादेवाचे आय लव्ह महादेवाचे बॅनर लागले पाहिजे. बाकी लोकांना काय जागा इथे? कोणाला करायची तिकीट पाहिजे सांगा, मी होलसेलने वाटतो.